आता त्याला पण ही वास्तविक आधार भांडणं आहे. काय होती सर? कारण की आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणात त्याचा उल्लेख झाला की किरकोळ भांडणं किंवा माझ्या साईडने ती कधी नव्हतीच. पण बऱ्याचदा इनफॅक्ट हेच बोललं जात होतं की उद्धव ठाकरे यांच्याकडनं ती टाळी देण्यात येत नाहीये. राज ठाकरे तर तयार होते. तर नेमकं असं दोघांमध्ये काय ते इगो वॉर सुरू होतं आणि जे आता मात्र ते बाजूला ठेवायला तयार होते? बघा हे फार इंटरेस्टिंग आहे. काय इगो वॉर होतं? शेवटी असं ना, की राजकारणामध्ये वर्चस्वाचीच लढाई असते. दुसरी कुठलीच लढाई नसते. आणि हं. कोण कुणाचं वर्चस्व जास्त, कुणाचं नेतृत्व भक्कम हीच लढाई असते. दुसरी कुठलीच लढाई नसते. इथं सगळ्या लढाया ज्या होतात, जो कोणी माणूस पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे, त्याच्या सगळ्या लढाया पद, पैसा, प्रतिष्ठा या 3 हं. गोष्टींमध्ये अडकलेल्या आहेत. आणि त्याला या सगळ्या गोष्टींचा हव्यास आहे. मग त्याला कुणीही चुकलेलं नाही. म्हणजे आपण हं. बघितलेलं आहे, की अनेक ठिकाणी जिथं नको तिथं सुद्धा भांडणं आपण बघितलेली आहेत कुंभमेळ्यामध्ये किंवा त्या आखाड्यांमध्ये सुद्धा. तर ही तर फारच सामान्य गोष्ट आहे. राजकारणामध्ये काय ती पद, प्रतिष्ठा असावी असं वाटणं किंवा तो हुकूमत असावी असं वाटणं हे अत्यंत सामान्य होतं. बघा बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि तो उद्धव हं. ठाकरेंकडे आला. तो वारशाने आला. अर्थात उद्धव ठाकरेंकडे तो जावा ही बाळासाहेबांची इच्छा होती. ज्यांना कोणाला तो इतिहास माहिती आहे, महाबळेश्वरला जे अधिवेशन झालेलं होतं शिवसेनेचं, त्या शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष व्हावेत असा प्रस्ताव ठेवण्यासाठी बाळासाहेबांनी राज ठाकरेंना सांगितलं होतं. आणि राज हं. ठाकरेंनी त्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे, की मी मनामध्ये किंतु परंतु न ठेवता, कारण माझ्या मनामध्ये असं काही नव्हतंच आणि तरी सुद्धा मी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं. जर माझ्या मनामध्ये असतं तर मी ते केलंच नसतं. पण पुढे हं. उद्धव ठाकरेंनी सगळी सूत्र हातात घेतली आणि शिवसेना त्यांच्या बाजूने एकवटली. राज ठाकरेंच्या लोकांचे पत्ते कापणं असेल, राज ठाकरेंची ताकद कमी करणं असेल, राज ठाकरेंना अडचणीत आणणं असेल पक्षांतर्गत चाली करून. त्यामुळं राज ठाकरे वैतागले होते आणि एका प्रकारे जी लोकं राजकारणामध्ये काम करतात, त्यांना स्वतंत्रपणे ज्यांना काम करण्याची इच्छा असते काय किंवा सवय असते, त्या हं. लोकांना हे खपत नाही आणि म्हणून राज ठाकरे बाहेर पडले होते. भांडण हे होतं. भांडण वर्चस्वाचंच होतं. भांडण काय कोण मोठं, कोण छोटं ह्याचंच होतं. आता दोघंही एकाच पायरीवर येऊन थांबले. काय कोण मोठं आणि कोण छोटं? नाही म्हणायला हं. 20 आमदार आहेत, नाही म्हणायला 9 खासदार आहेत. पण ते टिकतील का याची गॅरंटी नाहीये. ज्या पद्धतीचं अघोरी वर्चस्व आहे देशावरती भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचं, ते बघितलं तर मला असं वाटतं, की सर्वाधिक धोका जर कोणाला असेल, तर तो शिवसेनेला आहे आणि त्याच्या पाठोपाठ कोणाला असेल, तर तो मनसेला आहे. मनसेकडं आता केडर नाहीये, लोकं नाहीयेत, मतदार नाहीयेत. म्हणजे हे अत्यंत थोडंसं काय म्हणू आपण त्याला, ओव्हर वाटेल, पण हे वस्तुस्थिती आहे. हं. किती मतं मिळाली? मी कालच्या इंटरव्ह्यूमध्ये संदीप आचार्यांचा जो इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये सुद्धा मी मतं वाचून दाखवली. सर्वाधिक हं. मतं मिळालेला त्यांचा उमेदवार तो 30,000 मतं मिळाली आणि सर्वात कमी मिळालेली ती मतं 3,000, 5,000, 7,000 वालेच जास्त आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे 3, 5, 7,000 वाले कॅन्डिडेट जास्त आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच 30,000चा हं. टप्पा गाठता आला. म्हणजे एवढी सुद्धा मतं एका विधानसभेमध्ये जर तुमच्याकडे नसतील आणि तुम्ही जर 5 आणि 7,000 मतं घेणार असाल, तर तुमची किती अशी ताकद आहे? आणि शिवसेना दुसरीकडे ज्यावेळेला तुमचे 40 नगरसेवक सोडून जातील, 10 आमदार आहेत तुमचे, पण 10 आमदार अशी काही कमाल करणार आहेत, की 80-90 नगरसेवक निवडून आणू शकतात. अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची पण नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की आता निगोशिएशन्सच्या काय म्हणू त्याला पातळीपर्यंत दोघं आलेले आहेत. पण हं. याच्या आधी सुद्धा आलेले होते. टाळ्या मागणं, हो. टाळ्या घेणं, फोन करणं, फोन न उचलणं हे सगळं झालेलं आहे शिवसेना मनसेमध्ये. आणि त्याच्यावरून राज ठाकरे फ्रस्ट्रेट होऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत, की फोन माझा उचलला नाही वगैरे, वगैरे. आणि गंमत अशी आहे, पण आता सुद्धा आपण मराठी लोक लगेच मराठी पत्रकार, मराठी लोक, मराठी माध्यमं अत्यंत लगेच मला असं वाटतं एक्साईट झाली आणि एक्साईट होऊन त्यांनी हं. अशा बातम्या सुरू केल्या. ही एक्साइटमेंट मी 2012 पासून बघतो आहे. आता 2025 मध्ये 13 वर्ष हीच एक्साइटमेंट आहे. राज ठाकरे, ठाकरे बंधू एकत्र येणार का? ठाकरे बंधू एकत्र येणार का? मी हं. काल कोणाचं ते काल कोणा अविनाश अभ्यंकरांशी बोलत होतो, संदीप आचार्यांशी बोलत होतो. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं, की या महाराष्ट्रानं या चर्चा ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा 1000 वेळा ऐकल्यात. तरी सुद्धा हो. ही लोकं 1001व्या वेळेला ऐकायला पण तयार आहेत. त्याचं कारण आहे, की त्यांची भावना आहे, की दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं. दोन्ही हं. ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र हित जपावं, मराठी माणसाचं हित जपावं. प्रश्न असा आहे, की राज ठाकरेंनी जी मुलाखत दिली आहे ना, त्या मुलाखतीतला एवढाच अंश आता बाहेर आलेला आहे. काय? की ठाकरे बंधू म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? मनसे शिवसेना एकत्र येईल का? प्रश्न असा आहे, की राज ठाकरेंनी खूप छान एक वाक्य त्यात वापरलेलं आहे. मराठी माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे, की बटेंगे तो कटेंगे. हं. जी टॅगलाईन भाजपने वापरली, ती टॅगलाईन ॲक्चुअली इथं लागू होती असं राज ठाकरे म्हणाले. मुद्दा काय आहे, आता मराठी माणसाच्या म्हणजे आता काल तू प्रश्न विचारलास त्याला उत्तर देताना सुद्धा जे दीपक पवार आहेत मराठी अभ्यास केंद्राचे त्यांनी जे सांगितलं, की एम-एम-आर हा रिजन कसा वेगळा होतोय आणि त्याचं डेमोग्राफी कशी बदलतीये, त्याची काय म्हणजे भाषावार डेमोग्राफी बदलती आहे. तिथं काम करणारी लोकं बदलतायत. आज मी ज्या भागामध्ये राहतो आपण आजूबाजूला बघितलं तर मराठीमध्ये बोलणारे लोक कमी होतायत.
हे सातत्यानं जाणवतंय. आपले शेजारी बदलत आहेत, आपले शेजारी आपल्या बिल्डिंगमध्ये लोक बदलत आणि आपल्याला हे जाणवतंय. मुंबई ही म्हणजे काय आहे ना, की मुंबईमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईची किंमत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना मुंबईचं महत्व तितकंसं कळत नाहीये. पण ज्यांना लक्षात येतं की प्रबोधनकार ठाकरे, आता ही एक फार मोठी गंमत आहे. मी थोडंसं विषयांतर नाहीये, पण हे त्यालाच जोडू नये म्हणून सांगतोय, की प्रबोधनकार ठाकरेंना म्हणजे पाठिंबा मिळावा म्हणून ते मागायला कोणाकडे आंबेडकरांकडे गेले होते आणि म्हणून तुला आठवत असेल तर भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग बाळासाहेबांच्या काळामध्ये झाला होता आणि त्यासाठी रामदास आठवलेंना बोलवण्यात आलं होतं. हे का आहे? कारण की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला तुमच्या राजकीय ताकद जर तुमची मुंबईमध्ये कमी झाली तर निश्चितपणे त्याचा फटका महाराष्ट्रालाच बसणार आहे आणि म्हणून महाराष्ट्र केंद्री मराठी केंद्री राजकारण मुंबईमध्ये असलं पाहिजे. मराठी केंद्री सामाजिक समतोल मुंबईमध्ये असला पाहिजे, यासाठीचा हा प्रयत्न राहिला पाहिजे. पण मी परत एकदा सांगतो की याने काहीही होतं असं नाही. त्यामुळं जितक्या एक्साइटमेंटनी लोकांनी चर्चा चालू केल्यात, लगेच याची रिॲक्शन त्याची रिॲक्शन, मग आता ते पार्कात जाऊन चौपाल विपाल होतील. मुद्दा असा आहे की या चर्चा अशा घडत नाहीत. दोन बंधूंनी, ठाकरे बंधूंनी एकत्र येणे ही सामान्य गोष्ट नाही. आधी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी ते घडू दिलं पाहिजे. अनेक लोक आहेत जे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत, की ज्यांना चिंता आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर आपलं काय होणार? कारण बऱ्याच जणांची दुकानं त्याच्यावरच चाललेली आहेत. त्यामुळं ही जी गोष्ट आहे हीच जर लक्षात घेतली पाहिजे आणि ठाकरेंनी जर समजा दोन ठाकरे एकत्र आले तर मग जागा कोणी किती घ्यायच्या? इथंच पहिला वाद आहे. 227 आहेत. मग आमचे 20 आमदार 9 खासदार आहेत. मग आम्हाला इतक्या, आमचा मतांचा आकडा टक्केवारी इतक्या, मग आम्हाला इतक्या, मग तुम्हाला तितक्या. प्रश्न असा आहे की मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत असं म्हणणं सोपं आहे. एकत्र येणं अवघड आहे. मला स्वार्थ नाही असं म्हणणं सोपं आहे. निस्वार्थ होणं अवघड आहे. ज्याला माणसं नगरसेवकाचे 2 जागा सोडत नाहीत, जिथं आपण बघतो की एकेका जागेसाठी म्हणजे युत्या आघाड्या तुटतात, तिथं स्वतःचा सगळा स्वार्थ विसरून एकत्र येणं आणि 4 मतांसाठी किंवा मराठी लोकांसाठी तो स्वार्थ विसरणं. बघा, मी म्हणजे उद्या जर असं म्हटलं शिवसेनेने की आम्ही मोठे भाऊ आहोत या होणाऱ्या पॉसिबल आघाडीमधले किंवा युतीमधले आणि आम्ही सर्वाधिक जागा लढणार, नाहीतरी तुम्हाला भाजपनं आणि मनसे शिंदे सेनेने किती जागा दिल्या असत्या? तर तुम्हाला 20 जागा दिल्या. आम्ही तुम्हाला 30 जागा द्यायला तयार आहोत. तुम्ही लढणार. राज ठाकरे लढतील शिवसेनेसोबत? वाटतंय आपल्याला? दोन्ही तुम्ही ज्याला बाजूने डील एक करताय अपरिहार्यता शिवसेनेशी, आहे ना सर, पण दोन्ही बाजूनी अपरिहार्यता बाजूनी आहे. मनसेच्या अपरिहार्यता बाबतीत आहे. यासाठी, कारण की मनसेचं आता प्रादेशिक पक्षाचं सुद्धा स्टेटस जाण्याची डोके संभावू लागलेले आहेत. 14, 19 आणि 24 तिन्ही निवडणुकांमध्ये लोकसभा तर लढलेले नाहीयेत, पण विधानसभेमध्ये सुद्धा एवढी मतांची टक्केवारी कमी आहे. लोकप्रतिनिधी निवडून आलेले नाहीयेत. त्यांच्या पक्षाचं स्टेटस जाऊ शकतं. परिणामी इंजिन चिन्ह जे त्यांनी वारंवार आपल्या सभेत बोलून दाखवलेलं आहे, एक प्रकारे त्याचा अर्थ हा होता की धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेना आयतं मिळालं, पण मी इंजिन चिन्ह हे कमावून मिळवलेलं आहे. कारण त्यांच्याकडे तो अट ठेवण्यात आलेली होती की मनसेचे उमेदवार युतीकडनं लढतील जर धनुष्यबाण चिन्हावर ते लढवण्यात आले तर, जे लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या वेळेला आपण पाहिलेलं होतं. पण त्यासाठी ते तयार झाले नाहीत, कारण त्यांना त्याचा अभिमान आहे की हे इंजिन चिन्ह मी माझ्या जोरावर, माझ्या परफॉर्मन्सवर, कामगिरीवर मिळवलेलं चिन्ह आहे. सो त्या अनुषंगाने म्हणणं होतं की कदाचित राज ठाकरे याबद्दल थोडी तडजोड करायला तयार होते जर सत्तेत, आणि ते सुद्धा मुंबई महानगरपालिकेसारखी सगळ्यात मोठी सत्ता जर हातात येणार असेल तर थोड्याफार फरकाने का होईना ते कदाचित त्याच्यासाठी तडजोड करायला तयार होते. दुसरीकडे आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना, की त्यांना सुद्धा थोडी लवचिकता दाखवावी लागेल. त्याच्यात ते आडमुठेपणा करून बसू शकणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी सुद्धा मुंबई महापालिका हा शेवटचा आता ऑप्शन राहिलेला आहे. तुम्हाला विधानसभा मिळवता आलेली नाहीये, लोकसभेत सुद्धा म्हणावे तितके खासदार आले नाहीत, 21 रडून 9 आलेत. त्यामुळे आता शेवटचा ऑप्शन काय असेल तर तो मुंबई महानगरपालिका आहे. अन्यथा त्यांच्यासाठी फारच लाजिरवाणी गोष्ट ठरेल जर त्यांनी बीएमसी आपल्याकडे खेचून आणली नाही तर. त्यामुळे दोन्ही बाजूनी ते आहे म्हणजे अडचणीचे मुद्दे आहेत आणि त्याच्यासाठी कदाचित ते तडजोड करायला तयार होतील.